चला तर मंडळी, आज आपण गाजरापासून अशी रेसिपी बनवणार आहोत, तोंडात टाकताच विरघळणारी. नेहमी आपण गाजराचा हलवाच खातो, एकदा या पद्धतीने गाजराची बर्फी करून बघा, तोंडात टाकताच विरघळते आणि तारीफ केल्याशिवाय राहत नाही. चला तर मग सुरुवात करूया. कसे करायचे आहे आणि काय काय वापरलेलं आहे ते तुम्हाला डिटेल्समध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. खरंच सांगते, तोंडात टाकताच विरघळते. 7 ते 8 काजू घेतलेले आहेत आणि 7 ते 8 बदाम घेतलेले आहेत. 1 वाटी इतकं खोबरं घेतलेलं आहे, म्हणजे रेडीमेड खोबऱ्याचा खीस आहे. त्याला एकदम थोडंसं ठोकर असं मिक्सरला काढून घ्यायचं आहे. इकडं कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे. त्यानंतर अर्धा किलो गाजरं घेतलेले आहेत. एकदम बारीक खिसणी असते ना, त्या खिसणीनं खिसून घेतलेले आहेत. तुम्ही चॉपरला सुद्धा काढू शकता, पण खिसून घेतलेले खूप खायला टेस्टी लागतात. तर छान असं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. गाजराचा ओलसरपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर 1 वाटी गूळ टाकलेला आहे, चांगला खिसून घेतलेला आहे. गूळ छान मेल्ट होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला बाकीचे साहित्य टाकायचे आहेत. पाहू शकता अशा पद्धतीनं झालेलं आहे. आता गुळाने थोडंसं गोड कमी होतं, म्हणून मी आणखी थोडीशी साखर टाकलेली आहे. तुम्हाला नुसतं गुळात बनवायचं असेल तर गुळ जास्तीचा थोडासा टाकायचा आहे. त्यानंतर घरामध्ये पेढा होता, पेढा टाकलेला आहे. पेढ्याच्या ऐवजी तुम्ही मिल्क पावडर टाकलं तरी चालतं, किंवा खवा असतो ना, खवा टाकला तरी चालतो. त्यानंतर आपण 1 चमचा भरून अशी वेलची पावडर टाकलेली आहे. त्यानंतर 1 वाटी फ्रेश दुधाची साय टाकलेली आहे. खवा नसेल, मिल्क पावडर नसेल तर फ्रेश दुधाची साय टाकली तरी चालते. आणि नंतर आपण खोबरं, काजू, बदाम जे काढलेलं आहे मिक्सरमध्ये ते टाकलेलं आहे. छान आता शिजवून घ्यायचं आहे. जोपर्यंत कढईला सोडत नाही हे मिश्रण, तोपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या वड्या छान पडतात. आता एकदा चमचा असा उभा करून बघायचा आहे. जेव्हा चमचा उभा राहिला तेव्हा समजायचं की आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपल्याला ज्या ताटामध्ये, ज्या ट्रेमध्ये आपल्याला बर्फी जमवायची आहे त्याला तूप लावून घेऊया. आणि या मिश्रणात सुद्धा 1 चमचा तूप घातलेला आहे, जेणेकरून आपल्या बर्फीला छान अशी चमक येते. तर बघा अशा पद्धतीनं शिजून झालेलं आहे. आता एकदम परफेक्ट शिजलेलं आहे. तर आता ज्या ताटाला आपण तूप लावलेलं होतं त्यामध्ये काढून घेतलेलं आहे. छान असं पसरवून घ्यायचं आहे, की एका वाटीने किंवा ग्लासच्या मदतीने छान अशी वडी थापून घ्यायची आहे, जेणेकरून आबडखोबड राहिलं नाही पाहिजे. आणि यावरून आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट टाकायचे आहेत. मी फक्त बदामाचे काप घातलेले आहे. नक्की एकदा अशा पद्धतीने करून बघा मंडळी, खूप खायला टेस्टी लागतात आणि तोंडात टाकताच विरघळतात. तुम्ही गाजराचा हलवा नंतर करणार नाहीत जर अशी बर्फी करून बघितली तर. करायला पण सोपी आहे आणि सिंपल आहे. बाकी काही आयटम टाकलेले आहेत त्यामध्ये ऑप्शनल आहेत, घरात असेल तर टाका, नाही तर नाही टाकले तरी चालते. सिंपल जरी केली तरी जमते. तर बघा छान असं थापून घेतल्याच्या नंतर 1 तासभर असं थंड होऊ द्यायचं आहे. त्यानंतर याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत आणि 1 तासभर पुन्हा फ्रीजला ठेवायचं आहे आणि नंतर वड्या काढायच्या आहेत. पाहू शकता किती मस्त अशा वड्या तयार झालेल्या आहेत. आणि रंग त्याचा गाजराचाच रंग आलेला आहे, आपण दुसरा रंग टाकलेला नाही. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा.